मेहकर तालुक्यातील जिजामाता आदिवासी आश्रमशाळेतील 12 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली। येथील डॉक्टर पंजाबराव शेजूळ यांच्या हॉस्पिटलमध्ये या अत्यवस्थ मुलींना उपचारार्थ दाखल करण्यात आलं। मेहकर तालुक्यातील चिंचाळा येथे जिजामाता आदिवासी आश्रमशाळा आहे। येथे 1ली ते 12वी पर्यंत शिक्षणाची सुविधा आहे। अंदाजे 480 विद्यार्थी निवासी असून त्यात 170 मुली आहेत। शनिवारी दुपारी जेवण झाल्यानंतर 3 मुलींना पोट दुखण्याचा त्रास सुरू झाला, तेव्हा त्यांचेवर डोणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले। 15 डिसेंबरला 2 मुलींना मेहकर येथील डॉक्टर पंजाबराव शेजूळ यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं। त्यांच्यासोबत केवळ एकच कर्मचारी होता, तर 16 डिसेंबरला सकाळी 10 मुलींना अत्यवस्थ अवस्थेत दाखल करण्यात आलं, असं डॉक्टरांनी सांगितलंय। याबाबत पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी मोबाईलवरून माहिती दिली आहे। उलट्या, पोट दुखणे, दातखिळी बसणे हा त्रास मुलींना होत होता। सर्व मुली 7 ते 12 वर्गातील असून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे। घटनेदरम्यान मुलींच्या सांत्वनासाठी हॉस्पिटलमध्ये शिवसेनेचे बाजार समिती सभापती माधवराव जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, उपसभापती सुपाजी पायधन, विलास आखाडे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी मधुकर वानखेडे, केंद्र प्रमुख प्रमोद रायमुलकर, सुरेश चव्हाण, पोषण आहार ऑपरेटर मोहन काकडे यांनी भेट दिली व मुलींसोबत चर्चा केली। हा प्रकार अन्नातून विषबाधा असल्याचं डॉक्टर शेजूळ यांनी सांगितलंय। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।